आणि नोटाबंदीच्या याच मुद्द्यावरनं विधानसभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांमध्ये चांगली शाब्दिक जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली। एक आपण सांगितले की 11 लाख कोटी रुपये आतापर्यंत आलेले आहेत बँकेमध्ये आणि आज आधिया जे फायनान्स सेक्रेटरी आहेत त्यांचं म्हणणं आहे की सगळेच्या सगळे पैसे हे परत येण्याची शक्यता आहे 30 तारखेपर्यंत। तर आपण जे म्हटलं की हे पैसे आता अमुक अमुक कारणाकरता वापरले जातील, हे याचं काय होईल, बँकेत पैसा होईल, कमी व्याजदरानं कर्ज देत आहे, त्याचा अर्थ असा निघतो की जे पैसे लोकांनी बँकेत जमा केले तुम्ही परत देणार नाही, कारण माझा अधिकार आहे। मी जर पैसे बँकेत जमा केले तर मला ते काढून घेता येतील, पुन्हा मला कॅशमध्ये ठेवायचं असलं तर तुम्ही काही मना करू शकणार नाही। आज भारताचे अर्थमंत्री श्री जेटली यांच्याकडे 67 लाख रुपयाची रोकड होती, असं तर ते पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आहे का जेटलींच्याकडे क्रेडिट कार्ड नाही का त्यांच्याकडे बँक अकाउंट नाही, त्यांना का गरज वाटली की आपल्या घरी 67 लाख कोटी रुपये रोख ठेवावे। अर्थात ते काळा पैसा नव्हता, तो डिक्लेअर्ड होता, पण गरज लागते। मुख्य मुद्दा माझा काय होता की एकूण रोखीची अर्थव्यवस्था एकूण काळ्या अर्थव्यवस्थेच्या 6% आहे। आपण 23% वगैरे म्हटलं ते एक चॅलेंज आहे माझं, आपण हे करून द्या। हे आरबीआयचे आकडे आहेत ते दाखवतो, ते नको मला, आरबीआयचे आकडे दाखवते, इन्कम टॅक्सचे आकडे दाखवतो मी। 6% कॅशमध्ये अर्थव्यवस्था, अर्थात ती कॅश पहिल्यांदा निर्माण होते, नंतर ती सोन्यामध्ये जाते, परदेशी जाते, ही गोष्ट वेगळी आहे। पण आज जो स्टॉक आहे ब्लॅक इकॉनॉमीचा, त्यापैकी फक्त 6% ही कॅशमध्ये आहे आणि ती सगळीच्या सगळी बँकेत गेलेली आहे। मग तुम्ही काळा पैसा बाहेर काढला किती, कुणीतरी सांगा ना याचा। एकही रुपया काळा पैसा जप्त झालेला नाही अशी परिस्थिती आज समोर येते, एवढंच मला। साहेब, मी पुन्हा एकदा आपल्याला समजावून सांगतो साहेब, मगाशी पुन्हा समजावून सांगितलं, पुन्हा आपल्याला मी समजावून सांगतो। जीडीपीच्या 23% काळी इकॉनॉमीचा अर्थ काय आहे? जीडीपीच्या 23% काळी इकॉनॉमीचा अर्थ असा आहे, 23% पैसे जीडीपी, 23% सेवा वस्तूची निर्मितीचं जे कॅश तयार होते ती अकाउंटमध्ये येत नाही, ती काळ्या पैशात चालली आहे असा त्याचा अर्थ आहे, असं तुम्हाला वाटतंय? आता तुम्हाला जास्ती माहिती असेल परदेशी गेलाय की नाही साहेब। असं आहे, परदेशात गेला असेल तरी परत येईल, काळजी करू नका। नाही, कारण आता बायलॅटरल झाले, तुम्ही केलं नव्हतं ते, परदेशात गेलेला परत येऊ नये सगळी व्यवस्था तुम्ही केली होती, आता आम्ही व्यवस्था केली आहे तो परदेशातलं परत कसं आणायचा। दुसरी गोष्ट अशी, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण दुसरा मुद्दा जो या ठिकाणी कॅशले याच्या संदर्भात मांडला, मुळामध्ये मी पुन्हा सांगतो, अकाउंटमध्ये 11 लाख कोटी रुपये आले, आता 2.5 लाखाच्या वर जो पैसा अकाउंटमध्ये आलाय तो काळा की गोरा हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल, आणि जर तो गोरा असेल तर तो तुमचाच आहे। पण तुमचा गोरा पैसा तुम्ही घरी कशाला ठेवाल? एखादे जेटली ठेवू शकतील, मी तर नाही ठेवला आजपर्यंत, मला नाही लागला एवढा पैसा। ते असं आहे, बरं जेटलींचा प्रत्येक पैसा इन्कम टॅक्स भरलेला आहे, इन्कम टॅक्स भरलेला आहे। मला म्हणजे या सभागृहात बसलेले एवढे लोक आहेत जे बिझनेसमध्ये कॅश इन हँड ठेवतात, त्याच्या व्यतिरिक्त मला सांगा कोणी 50,000च्या वर घरी ठेवतं का? 10,000, 20,000, 25,000 ठेवतो साहेब। तुम्ही तुमच्या घरी विचारा, वहिनींना विचारा, तुम्ही वहिनींना विचारा, 10,000च्या वर नसतील घरी साहेब। ज्या दिवशी डिमॉनिटायझेशन माझं 1,000 रुपये होते त्याच्यावर पैसे नव्हते। तर नागपूरचं हिवाळी अधिवेशन आज जोरदार तापलेलं होतं। नोटाबंदीच्या मुद्द्यावरनं विधानसभा, विधान परिषद दोन्हीकडे सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजला।